सर्वांना नमस्कार. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन घेणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी क्लासवर पेन सोबत घेऊन बसायचं आहे. सर्व डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परत त्याची प्रॅक्टिस करता येईल. तर आपण पाहूयात अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधील काय काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्सची डेफिनेशन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टर्म्स पाहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं ते पाहायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 घेणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि परत त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर सुरुवात करूया आपण फर्स्ट डेफिनेशन सिक्वेन्सपासून. आता बघा, सिक्वेन्स कशाला म्हणायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे, कोणताही डाटा व्यवस्थित अरेंज केलेला असेल तर आपण त्याला सिक्वेन्स असं म्हणतो. ओके, तर पाहूयात या ठिकाणी अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणजे नंबरचा सेट की जो डेफिनेट ऑर्डरमध्ये अरेंज केलेला असेल त्यालाच आपल्याला सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला नॅचरल नंबर, होल नंबर्स, प्राईम नंबर्स, इंटिजर्स, इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स. ओके, तर या नंबरलाच काय म्हणायचं आहे आपल्याला, सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. इन अ सिक्वेन्स अ पर्टिक्युलर नंबर इज रिटन ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. सिक्वेन्समध्ये एखादा नंबर पर्टिक्युलर पोझिशनमध्येच लिहिलेला असतो, कारण की त्या नंबर्समध्ये काही डेफिनेट रूल असतात, म्हणूनच त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. आता यानंतर बघूया टर्म्स इन अ सिक्वेन्स. सिक्वेन्समधील टर्म्स कशाला म्हणायचं आहे. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1, T2, T3, dash Tn and dash. In general, sequence is written as Tn if the sequence is infinite. For every positive integer n, there is a term Tn. ओके, तर आपल्याला सिक्वेन्समधील टर्म्स या T1, T2, T3 या मेथडने लिहायचे आहेत. तर आपण लास्ट टर्म या ठिकाणी Tn आणि लास्ट टर्म म्हणून नाही, त्याच्या पुढे देखील आपल्याला टर्म लिहिता येतात, म्हणून Tnच्या पुढे देखील आपण डॅश केलेला आहे. आता सिक्वेन्स डिनोट करताना नेहमी ती कर्ली ब्रॅकेटमध्ये डिनोट करायची आहे, म्हणून या ठिकाणी आपण सिक्वेन्स ही कर्ली ब्रॅकेटमध्ये Tn असं लिहिलेलं आहे. याला रीड करताना सिक्वेन्स Tn असं रीड करायचं आहे. एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 1, 9, 15, 21, 27. आता यामध्ये फर्स्ट टर्म म्हणजे T1 असणार आहे 9, T2 15, T3 21, T4 27 अँड सो ऑन. या मेथडनं आपल्याला टर्म्स लिहिता येतील. आता तुम्हाला समजलं असेल टर्म्स कशाला म्हणायचं सिक्वेन्समधील. इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड द कॉमन डिफरन्स अँड इज जनरली डिनोटेड बाय लेटर डी. आता दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधील डिफरन्स हा कॉन्स्टंट येत असेल तर त्याला कॉमन डिफरन्स असं म्हणायचं आहे आणि तो जनरली स्मॉल डी या लेटरनं आपल्याला दाखवायचा आहे. डी म्हणजेच काय असणार आहे, कॉमन डिफरन्स. In the given sequence, if the difference between two consecutive terms Tn plus 1 minus Tn is constant, then the sequence is called arithmetic progression, that is AP. In this sequence, Tn plus 1 minus Tn is equal to D is the common difference. तर आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म करायचं आहे, ते कॉमन डिफरन्स येणार आहे. जर आपण सिक्वेन्समधील प्रत्येक टर्मसोबत असं करत गेलो तर तिथं कॉमन डिफरन्स डी हा जर कॉन्स्टंट म्हणजे सारखाच येत असेल तर त्या सिक्वेन्सला म्हणायचं आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तर ज्या सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स हा सारखा सेमच असतो, कॉन्स्टंट असतो, त्याला काय म्हणायचं आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं आहे. इन ॲन AP, if first term is denoted by A and common difference is denoted by D, then T1 is equal to A, T2 is equal to A plus D.
आता फर्स्ट टर्म एनं डिनोट करायची म्हणून T1 इज इक्वल टू ए लिहिलेला आहे. आता T2 काढायचा असेल तर फर्स्ट टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा आहे म्हणजे सेकंड टर्म मिळेल. आता जर T3 काढायचं असेल तर काय करावं लागेल, सेकंड टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करावं लागेल म्हणजे T3 मिळणार आहे. असंच आपल्याला पुढं करत जायचं आहे म्हणजे नेक्स्ट टर्म आपल्याला मिळत जातील. T3 इज इक्वल टू ए प्लस डी इज इक्वल टू ए प्लस 2D. ओके, या मेथडनंच आपल्याला T4 T5 अप टू Tn काढता येईल. AP having first term as A and common difference D is A, A plus D, A plus 2D, A plus 3D and so on. Difference D can be positive, negative or 0. कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्हही असू शकतो किंवा 0 देखील असू शकतो. आता नेक्स्ट पाहणार आहेत आपण प्रॅक्टिस सेट 3.1. क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP? इफ दे आर AP, फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत, ते AP आहेत की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे आणि ते ओळखल्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स काय येतोय ते लिहायचं आहे. बघा, जर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट येत असेल तरच ती सिक्वेन्स काय असणार आहे, AP असणार आहे. ओके, तर एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 1. 2, 4, 6, 8, डॅश. सो आन्सर in this sequence 2, 4, 6, 8, here T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, T4 is equal to 8. So T2 minus T1 is equal to 4 minus 2 is equal to 2, T3 minus T2 is equal to 6 minus 4 is equal to 2, T4 minus T3 is equal to 8 minus 6 is equal to 2. ओके, तर या ठिकाणी बघा आपण T4 पर्यंतच टर्म दिलेले आहेत आणि T4 मायनस T3 पर्यंत आपण काढलेले आहे. तर डिफरन्स कसा येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. सो कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2 इज कॉन्स्टंट. जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर गिवन सिक्वेन्स काय असणार आहे, अगदी बरोबर ती AP असणार आहे. गिवन सिक्वेन्स इज ॲन AP अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 2. आपल्याला या मेथडनं सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. Example number 2. 2, 5 divide 2, 3, 7 divide 3, so on. या ठिकाणी देखील आपल्याला 4 टर्म दिलेले आहेत. तर सेम मेथडनं जसं आपण एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व केले त्याच मेथडनं एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी 7 डिवाइड 2 घ्यायचं आहे आपल्याला. चुकून या ठिकाणी 7 डिवाइड 3 आलेला आहे, तर या 3ला आपण 2 करूयात. ओके, तर ते करेक्शन करून घ्या तुम्ही. 3ला 2 करा. ओके, तर या ठिकाणी आपण 3ला 2 करून घेतलेला आहे. आता आन्सर बघूया आपण. इन दिस सिक्वेन्स 2, 5 डिवाइड 2, 3, 7 divide 2. Here T1 is equal to 2, T2 is equal to 5 divide 2, T3 is equal to 3, T4 is equal to 7 divide 2. या ठिकाणी देखील आपल्याला 2 करायचं आहे. थोडंसं करेक्शन आहे हे. ओके, सो T2 minus T1 is equal to 5 divide 2 minus 2 is equal to 1/2. तुम्ही सबस्ट्रॅक्शन रफमध्ये करू शकता. T3 minus T2 is equal to 3 minus 5/2 is equal to 1/2. T4 minus T3 is equal to 7 divide 2 minus 3 is equal to 1/2. बघा, 4 टर्म दिलेले आहेत आणि चारही टर्मचा आपण काय काढलेला आहे, डिफरन्स काढून घेतलेला आहे. ओके, चारही टर्मचा यूज करून आपण डिफरन्स काढलेला आहे आणि डिफरन्स 1/2 कसा येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. सो कॉमन डिफरन्स D is equal to 2 is constant. Given sequence is an AP and common difference is equal to 1/2. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व केलेले आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 3. -10, -6, -2, 2 and so on.
परत या ठिकाणी टर्म सपोज करायच्या आहेत आपल्याला. सो आन्सर इन दिस सिक्वेन्स -10, -6, -2, -2 and so on. Here T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2, T4 is equal to 2. So T2 minus T1 is equal to -6 -10. आता मायनस मायनस काय होणार आहे, +10 बरोबर आहे, इज इक्वल टू -6 + 10 इज इक्वल टू 4. याच मेथडनं आपण T4 पर्यंत काढत जाणार आहोत कॉमन डिफरन्स. T3 minus T2 इज इक्वल टू -2 मायनस इन ब्रॅकेट -6 इज इक्वल टू -2 + 6 इज इक्वल टू 4. T4 minus T3 is equal to 2 minus in bracket -2 is equal to 4. Common difference D is equal to 4 is constant. Given sequence is an AP and common difference is equal to 4. Okay. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 4. 0.3, 0.33, 0.333 and so on. तर या ठिकाणी 3 टर्म दिलेले आहेत आपल्याला, त्या आपण T1, T2, T3 सपोज करून घेऊया आणि कॉमन डिफरन्स D काय येतो ते पाहूयात. आन्सर इन दिस सिक्वेन्स 0.3, 0.33, 0.333 and so on. Here T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333. So T2 minus T1 is equal to 0.33 minus 0.3 is equal to 0.03. T3 minus T2 is equal to 0.333 minus 0.33 is equal to 0.003. तर या ठिकाणी 3च टर्म दिलेल्या होत्या म्हणून आपण 2 कॉमन डिफरन्स या ठिकाणी काढलेले आहेत. तर बघा डिफरन्स हा सारखा आलेला आहे का हो, नाही. पहिला डिफरन्स 0.03 आहे आणि दुसरा डिफरन्स 0.003 आहे, तो इक्वल नाही. सो कॉमन डिफरन्स D इज नॉट कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट नाही म्हणल्यानंतर ते AP असेल का, नाही. गिवन सिक्वेन्स इज नॉट ॲन AP. ओके. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 5. 0, -4, -8, -12, so on. Answer in this sequence 0, -4, -8, -12 and so on. परत या ठिकाणी टर्म्स सपोज करायचे आहेत आपल्याला. हे T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8, T4 is equal to -12. T2 minus T1 is equal to -4 minus 0 is equal to -4. T3 minus T2 is equal to -8 minus -4 is equal to -8 plus 4 is equal to -4. T4 minus T3 is equal to -12 minus in bracket -8 is equal to -12 plus 8 is equal to -4. तर बघा 4 टर्म दिले होते आणि 4 टर्म पर्यंत आपण डिफरन्स काढलेला आहे. तर डिफरन्स D हा -4 सर्व ठिकाणी सेम आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स काय आलेला आहे, कॉन्स्टंट आहे. आणि जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर गिवन सिक्वेन्स काय असणार आहे, अगदी बरोबर अर्थमॅटिक प्रोग्रेशन असणार आहे. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -4 इज कॉन्स्टंट. गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू -4. नेक्स्ट पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 6. -5 डिवाइड 2, -5 डिवाइड 2, -5 डिवाइड 2 अँड सो ऑन. या ठिकाणी सर्व टर्म सेमच आहेत. तर पाहूया आता हे येतं का नाही, मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट येतो का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. आन्सर इन दिस सिक्वेन्स -5 डिवाइड 2, -5 डिवाइड 2, -5 डिवाइड 2 अँड सो ऑन. T1 is equal to -5 divide 2, T2 is equal to -5 divide 2, T3 is equal to -5 divide 2, T2 minus T1 is equal to -5 divide 2 minus -5 divide 2 is equal to -5 divide 2 plus 5 divide 2 is equal to 0.
T3 minus T2 is equal to minus 5 divide 2 minus in bracket minus 5 divide 2. आता मायनस मायनस काय होतं प्लस, अगदी बरोबर आहे. मायनस 5 डिवाइड 2 प्लस 5 डिवाइड 2 इज इक्वल टू 0. तर आता या ठिकाणी कॉमन डिफरन्स दोन्ही वेळेस काय आलेला आहे 0. तर मग कॉमन डिफरन्स 0 कॉन्स्टंट आहे का नाही? हो आहे. 0 हे कॉन्स्टंटच आहे, म्हणजे सारखंच येत आहे. मग हे कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स d is equal to 0 is constant. Given sequence is an AP and common difference is equal to 0. तर पहा आपण सांगितलेलंच आहे कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0 काही असू शकतो. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह कॉमन डिफरन्स आलेला आहे, काही एक्झाम्पलमध्ये निगेटिव्ह देखील आलेला आहे आणि 0 ही आता आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 7. 3, 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2 and so on. तर या ठिकाणी 4 टर्म दिलेले आहेत. चारही टर्म आपण सपोज करूया. आन्सर इन दिस सिक्वेन्स 3, 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2 and so on. T1 is equal to 3, T2 is equal to 3 plus root 2, T3 is equal to 3 plus 2 root 2, T4 is equal to 3 plus 3 root 2. ओके, आता आपण डिफरन्स डी काढूया. डी काढण्यासाठी T2 मायनस T1 असं करावं लागेल आपल्याला. T2 मायनस T1 इज इक्वल टू 3 प्लस रूट 2 मायनस 3. आता प्लस 3 मायनस 3 काय होतं? कॅन्सल. मग राहील काय शिल्लक? रूट 2. प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक राहतं रूट 2. आता सेकंड काढूया आपण. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 आधी लिहून घेऊया 3 प्लस 2 रूट 2 मायनस, आता T2 लिहायचं आहे तर मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर आणि T2 हे दोन टर्म असल्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहेत आपण 3 प्लस रूट 2. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून ब्रॅकेटमधील टर्म बाहेर घेताना मायनसनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिली दोन टर्म ॲज इट इज लिहायची आहेत आपल्याला T3च्या 3 प्लस 2 रूट 2. आता ब्रॅकेटमधील टर्मला मायनसनं मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस 3 मायनस रूट 2. आता प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होणार आहे आणि 2 रूट 2 मायनस रूट 2 काही 1 रूट 2, त्याला फक्त आपण रूट 2 असं लिहिणार आहोत. आता नेक्स्ट काढूया आपण. T4 मायनस T3 इज इक्वल टू 3 प्लस 3 रूट 2. आता T4ची टर्म अगोदर लिहिलेली आहे मायनस, आता T3 लिहायचं आहे ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे 3 प्लस 2 रूट 2. आता या मायनस साईननं आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 मायनस 2 रूट 2. आता प्लस 3 मायनस 3 काय होणार आहे? कॅन्सल आणि 3 रूट 2 मायनस 2 रूट 2 सो 1 रूट 2 शिल्लक राहणार आहे आणि आपण फक्त या ठिकाणी रूट 2 असं लिहिणार आहोत. तर पहा डिफरन्स रूट 2 हा कॉन्स्टंट येत आहे. कॉन्स्टंट येत आहे म्हटल्यानंतर गिवन सिक्वेन्स काय असणार आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. Common difference d is equal to root 2 is constant. Given sequence is an AP and common difference is equal to root 2. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहेत. एक्झाम्पल नंबर 8. 127, 132, 137 अँड सो ऑन. या ठिकाणी 3 टर्म दिलेले आहेत. आन्सर इन दिस सिक्वेन्स 127, 132, 137 and so on. T1 is equal to 127, T2 is equal to 132, T3 is equal to 137. So T2 minus T1 is equal to 132 minus 127 is equal to 5. T3 minus T2 is equal to 137 minus 132 is equal to 5. बघा या ठिकाणी कॉमन डिफरन्स हा 5 कॉन्स्टंट येत आहे आणि म्हणून दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स d is equal to 5 is constant. So given sequence is an AP and common difference is equal to 5. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पूर्ण केलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. काय अडचण असेल तर परत व्हिडिओ पहा आणि सर्व एक्झाम्पलची व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ओके, धन्यवाद.